कोटा बांधकाम कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा कमिटीच्या वतीनं आज ऐतिहासिक दसरा चौकातून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो बांधकाम कामगारांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। कारण बांधकाम कामगारांचं नोंदणी, नूतनीकरण, लाभाचे अर्ज सर्वच कामकाज ठप्प आहे। थंब लावल्यानंतर लगेच पेटी मिळते, थंब लावल्यानंतर लगेच भांडी मिळतात, परंतु थंब लावल्यानंतर शिष्यवृत्ती मिळत नाही, थंब लावल्यानंतर नूतनीकरण होत नाही, 60 वर्षावरील कामगारांना पेन्शन मिळत नाही। या आणि अन्य मागण्यांसाठी कामगारांच्या मध्ये प्रचंड असंतोष होता। तो असंतोष आज जो काही लाल मोठा संघटनेनं मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चामध्ये दिसून आला। गावागावातून हजारो बांधकाम कामगार या कोल्हापूरच्या मोर्चामध्ये सहभागी झाले। त्याचं जो काही व्हिडिओ आहे तो मी आपल्या समोर या निमित्तानं दाखवत आहे। हा खरं म्हणजे व्हिडिओ या महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी तो जास्तीत जास्त शेअर करावा, लाईक करावा आणि पुढे पाठवण्याचं काम करावं, जेणेकरून आमचे जे प्रश्न आहेत ते प्रशासनासमोर गेले पाहिजेत आणि जनतेसमोर सुद्धा गेले पाहिजेत। यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करावा। थँक्यू। रक्तानं रंगलेला लाल बावटा, रक्तानं रंगलेला लाल बावटा, सुपामध्ये नाही दाना, उपाशीच माझा काना, राबतोय राणी राणा, उपाशाची आठवण माझी लाल बावटा। रघु माझा शाळा जाई, अंगात गांगड नाही, अंगाची होते लाई, अंतरीची हाक देता आला बावटा। धनिकांची सत्ता सगळी, रीत तिची दिली आगळी, जीव माणसाची चगळी, उलथविल सत्ता असली लाल बावटा। विठाबाई फाट झाली, साध कोंबड्याची आली, सूर्यानं गाणी आली, तो बी म्हणतो घ्या ग हाती लाल बावटा। शेतकऱ्याच्या पोरी उठल्या, मुंबईत काही गेल्या, गिरणी मंदिराभून मेल्या, आखरी पोटासाठी घेती लाल बावटा। धनिकांनी सरकाराचा विचार एक झाला त्यांचा, गरिबासनी चोपायाचा, शेतकऱ्याने घ्या ग हाती लाल बावटा। आता जुलूम नाही ठाव, उपाशी पण का गरावं, बोलून या का घ्यावं, वाघिणीची शिकवण देतो